हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक हनुमंतानं रामकथा सांगून मागीर सीतेला येवचें. सीतेला येतना तिणें भिवचें जाल्यार आपण मायावी रावण आलो कोणें अनुचर न्ही जेवो स्वयं रावणूय न्ही आनी म्हूण तिका सीतेक लक्ष्मणू रामू सुग्रीवाल विशय पुराय सांगता आनी हांव तांगेल सुग्रीवाल मंत्री हनुमंतू म्हणून न्ही सांगतना ताका तीक ಸ್ವಲ್ಪ धैर्य येता. तशी त्या वेळाक रामलक्ष्मणाले आतां तूं म्हाका रामलक्ष्मणाल वटू आशिल्लो म्हणलें कळका जाल्यार रे रामलक्ष्मणा तूं पळोवन आसुका पळयल्यार राम आनी लक्ष्मण कशें आसा तांगेल चिन्नी सांग म्हळ्यार ती परिक्षा करता हनुमंताक. चिन्नी सांग तो तांणी कशें आसच म्हूण सांगून तशें जाल्यार हांव तुका नमगता म्हूण म्हणलें अर्था रे ती सांगता रस. तशी ती रामाल काण आयकून सुरवेक मस्त समाधान जालें तिगेल्यागी तिगेल मनाक. मागीर निमगिताक वते रामेण संसर्ग कथम जानासि लक्ष्मणम्मा तूं रामाक लक्ष्मणाक सकड कशी परिचय करून घेतले आनी वानराणां नराणां च कथमासीत समागमः वानरांनी नर विंगड विंगड नव्हता न्ही तांकां एक तूं म्हणली पळय सख्य सुग्रीवाक न्ही रामा सख्य जाल्ले जाल्यार वानरांक न्ही नरांक सख्य जेवचें म्हळ्यार बारी आश्चर्य न्हय विंगड विंगड नव्हते कशें जाल्ले म्हूण सकड सांगता रस. आनी सांगता हनुमंता तूं रामाल वटू आस म्हणटना रामू कशेंच पळोवच्याक लक्ष्मण कशेंच पळोवच्याक म्हणून तुका गोतच न्हय सांग तूं इत्याक म्हळ्यार हांव आनी की तूं रावणालो अनुचर न्हय म्हूण म्हणल्यार रे म्हाका संशय आसा. जेवो तूं एक रावणालो अनुचर न्हय तूं कोणकी एक देवतीचे वचच्या पुरो हांव मस्त दुख्ख करता म्हूण सांगून हांगा घेवन तूं पट्टी सांगून अशें म्हणना न्हय मेगल समाधाना खातीर कोणें जेव तुका हांगा पेटयला जाल्यार तिका ಸ್ವಲ್ಪ समाधान करून यो म्हूण तूं पट्टी सांगला जाल्यार तशें चाव आनी म्हाका ते पट्टी आयकून दुख्ख जेवची पशी सुरेखा म्हाका कोळो सांगता कशी आसता तागेल आंगलोट कशी तागेल रूप कशें आसा कथम ऊरूम कथम बाहू लक्ष्मणस्य संशमे तागेले पांय कशे आसा हात कशे आसा म्हळ्यार अंग कशें आसा त्या तशीची लक्ष्मणालय म्हाका सांगता तुवें म्हूण म्हणटा न्हू ती. त्या वेळार हनुमंतू रामाले गुर्तुपुरे सांगता रस तुका कमला फुल्ला तसल दोळस तुका हे वैदेही हांव कोण म्हूण सांगूक तूं तुगेल बामणाले आंगलोट कशें आसा म्हूण सांग म्हूण म्हणटा तुका आनी केमिकल वेर संशय आसना जैत हांव तुका सांगता रामू लक्ष्मण कशें आसत म्हूण सांगता. रामः कमलपत्राक्षः सर्वसत्वमनोहरः रूपदाक्षिण्यसंपन्नः प्रसूतो जनकात्मजे तो कमलपत्राक्ष कमला म्हणके दोळ तागेले सर्व सत्व मनोहर सर्व प्राणींकय मना भारी संतोष दिता रूपदाक्षिण्य संपन्न चंदू रुपाचो आनी भारी दाक्षिण्य म्हळ्यार दक्ष तशी आसूचो तो तशी तो जन्मा येतना तुकून तशी तो तेजस आदित्य संकाशः तागेल तेजस सूर्याल म्हणकेस क्षमया पृथिवी समः क्षमा भुंयची बरी ताका भुंय कशी क्षमया धरित्री म्हणटा तशी सर्व जनाक तागे लागीं कोण अभय निमगुचे येता तांकां सर्व जनाक क्षम दिवन पालन करता तो. बुद्धी बृहस्पती समो साक्षात देव पुरोहित जावन नाशिल्लो बृहस्पतील वरी बुद्धी ताका यश आसा वासवोपमः कशी अमरावतीचो इंद्रू सगळे 3 लोकांतय तो
यशस्सू कीर्तीन संपन्न जावनस की तशी रामुई म्हण म्हणटा मांत्र न्ही दक्षिता जीवलोकस्य स्वजनस्याभिरक्षिता सगळी जीवलोकाकय तो रक्षको मान्य तागेल जनांकय रक्षको तागेल स्वस्य व्रतस्य रक्षिता तागेल चारित्र्य तिथे ताण रक्षण करून घेतला धर्मस्य च परंतप धर्मरक्षण ताणें करचें आनी तो चातुर्वर्ण्यस्य रक्षिता लोकाचे चातुर्वर्णयाचे म्हळ्यार जनाल न्ही चातुर्वर्णयाचे संरक्षण तोच करता लोकाची रीती नियम मर्यादा म्हणटाची तो स्वता अनुष्ठान करता तश्चावन तागेल प्रजा यथा राजा तथा प्रजा म्हळ्यार म्हणके तागेल प्रजा वर्गय पुरे रामाकची त्यांनी फॉलो करता देखून सर्व रामाल अनुष्ठान त्यांनी करताची भारी कांतिवंतू मान्य जनान पुरे जनान ताका गौरव दिवचे ब्रह्मचर्य व्रत निरत तो सज्जनांक कोणेय ताका सज्जनांनी उपकार केल्लो म्हण जाल्यार तोवय प्रत्युपकार करतलो मनुष्य मात्र न्ही प्रचारज्ञश्च कर्मणाम कर्म कशी कोरका ते आचरण कोरून सगळे जगांत जनांक आचरण करून दाखोवन त्यांनी कर्म आचरण करची तशी करता मात्र न्ही ब्राह्मणांनाम उपासिता ब्राह्मणांकले उपासक ब्राह्मणांक मस्त गौरव दिता स्वयं अध्ययन करतो तो मात्र न्ही सदाचार संपन्नू चारित्र्य संपन्नू शत्रू मात्र ताका पडलेला भिवन धांवताची सर्व वेद वाजिलो वेदज्ञान निमती सन्मान घेतलो तर त्या मान्य धनुर्वेद सर्व वेदांग या पुरे विशयांत परिणित घेवन आसतो मात्र छंद तागेले अंगसौष्ठव सांगता म्हळें न्हू सांगता ताका विशाल जावन आशिल्ले हृदय विशाल जावन आशिल्ले भुज दिगदिगचे हात तागेले गोळ म्हळ्यार कंठ म्हणटाची ते शंकुशी भारी चंद तोंड तागेले हातारी गांठी पुरे दिसना म्हळ्यार संद संदान तो गांठी आसा पळय आतां आमी कोंपोर म्हणटाची हांगेद्राक हाताक न्ही दवलाक हाताचे दवला कनेक्शन करचे गांठी थंय पुरे गांठी उदेन दिसता केलो जनाक रामा ते पुरे दिसना म्हळ्यार रामा लंग सौश्ठव तितली चंद आसा म्हण सांगून आनी दोनी मुल्ल्याक तांबडो साणी आसूचे चंद दवे दोळ्याचो ताका कमलपत्राक्ष म्हणून ताजे खातीर म्हणजे कमला फुलाचे दोनी सायडय तुदी ते निकळाचे म्हळ्यार देंटालाक गेली तुदी वयरची तुदी दोनी ಸ್ವಲ್ಪ तांबडे बण्ण आसता मध्येन तो गुलाल बण्ण आसता तशीची रामाल ताका तशें कमलपत्राक्ष म्हणजे मात्र न्ही देवाल दोळो तशी की असितपत्राक्ष कमलपत्राक्ष सकण म्हणटा ताका तशी आनी गंभीर ध्वनीचो चंद वर्ण तागेलो भारी पराक्रमी कोणाले वयर ताका तारतम्य भावना आनी तो कशें आसा श्यामम वर्णम समाश्रितः श्यामल वर्णाचो म्हूण मागीर सांगता त्रिस्थिर स्त्री प्रलंबश्च त्रिसमस्त्रिषु चोन्नतः तीताम्र स्त्रिषु च स्निग्धो गंभीरः त्रिषु नित्यशः त्रिवलीवान्त्र्यवनतश्चुः चतुर्व्यङ्ग्यस्त्री शीर्षवान् चतुष्कलश्चतुर्लेखः चतुष्कुशिष्कुः चतुस्समः चतुर्दंश समद्वन्द्व चतुर्द्रंश्र चतुर्गतिः महोष्ट हनुनासश्च पञ्चस्निग्धोष्टवंशवान् दशपद्मो दशबृहत्त्रिभिः व्याप्तो द्विशुक्लवान् षडुन्नतो नमतनुः त्रिभिव्याप्नोति राघवः तागेले लक्षणीय आमी विष्णु सहस्रनाम चतुर्दंश चतुर्मूर्ती चतुर्भुज चतुर्गती हे पुरे आमी चतुरान हे पुरे आमी विष्णु सहस्रनामांनी पळता स्वयं विष्णूची राम जावन येयल्ल न्हय ती सांगता त्रिस्थिर स्त्री प्रलंबश्च तीन कडेन स्थिर जावन आसचे तिनी दिगोची तिनी एत्तर तिनी तांबडे तिनी कडेन नय आसचे तिनी गंभीर जावन आसचे तशी तीन कडेन मीरी निडलार पोण आसता तिनी स्थळारी ಸ್ವಲ್ಪ तग्गू प्रदेश जावन आसता या पुरे आमकां तिनी कसो म्हूण कळना पळय हांगा त्रिस्थिर म्हूण म्हणला त्रिस्थिर म्हळ्यार हृदय गांठी हाताची मुष्टी हे स्थिर जावन आसता वांकडे तिंकडे आसचे ना ताका तशी आसा मात्र न्ही तिनी लंबश्च म्हळ्यार दिगज कंचे तागेले भुवयो चंद दिगज ओड दोळ म्हणटा भुवयो दिगी जावका
ताजे नंतर हात दिगूचे अजानुबाहू म्हणटा ताका ताई दिंबी तोग्गु वता तो हात तशीची कानु कानु इना सनूची चेट्टो कोट्टो तशी परेश ಚಂದ ದಿಗೂಚಿ ಕಾನು ತೀನಿ ಸ್ಥಿರ ಹೃದಯ ಮಣಿಗಂಟು ಮುಷ್ಟಿ ತಶಿಚಿ ತೀನಿ ಲಂಬ ಭೂವಿ ಹಾತು ಕನ್ನ ಫಾಳಿ म्हणटा पळय ते मागीर तिनी एत्तर म्हणला त्रिशू च्या उन्नतः एत्तर कೈ खंयचे निडल हरदे आनी नांक हें चेट्टी जावन असलें चंद दिसता हें तिन्नी येतर हरदय तशी येतर असल्या पुष्ट म्हणटात पळय पुरे 6 पॅक आनी म्हणून करताची तशीच ते मागीर अन्य कसं म्हळ्यार सम त्रिताम्रः त्रिषु च स्निग्धो गंभीरस् त्रिषु नित्यशः समभागसूचे ताम्र समभागसूचे कसरे हे ಮತ್ತೆ केसा तूदी त्या तूदी वैरी तोगो ಸ್ವಲ್ಪ ಸರಣಿ ಕುಂಟುಸಿ ಸ್ವಲ್ಪ बेतून वचे ಸ್ವಲ್ಪ ते गलीज आसता आत्ता ट्रिम आनी करून एकूले करताची जाल्यार रामाक सहज जावन केसा तूदी एकूले खंय केस बेतलो खंय सपुरू खंय केस जळ्ळो तशें पुरयना ताका समान आनी नांका फोडो केलो जना एक नांका फोडो होडू सानू तशें पुरयता रामा तशें ना नांका फोडो आनी ती दोनी दिंबी हे तिनी समान जावन आसा दिंबी तशीची एक तोरी एक सपुरी एक सुजिली एक चेटी जिल्ली तशें ना समान जावन आसा मागीर त्रिताम्रः म्हूण म्हणला ताम्र म्हळ्यार तांबडे कसं न्ही दोळ्याचे सांगिल्लो 2 तुदी भाग मागीर हाता दावलं पांया पावलं हें पुरे तांबडे जावन आसा मागीर हांगा सांगला पळय त्रिच स्निग्धो म्हळ्यार एक नयसचे म्हणटाचे कसं न्ही केसू तागेले नांगकुट तागेले हात कೈ बेत्तना अशी नयची मागीर त्रिशू गंभीर जावन आसूचे कसले म्हळ्यार तागेले ध्वनी तागेले बोंबली आनी तागेले चमकण तिनी गंभीर जावन आसा आनी त्रिवलिः वांस्त्यवनः चतुर्भ्यंगः शीर्षवान म्हूण म्हणला त्रिवली म्हूण म्हळ्यार खंय म्हूण म्हळ्यार पोटा वयर 3 गिटी निडला वयर 3 गीट आसल्या ताका त्रिवली म्हणचे त्रिवलिः वांस्त्यवनः वनत अवनतः तग्गू भाग खंयचे म्हूण म्हळ्यार हाताचे पावला मूळ आनी हरद्याचे मध्येंतू आनी पय्याचे मुळांत पळय गुंडेस्ता चट्टू पांय न्हय गुंडेसूचे पांय हे तिनी गुंडेस मात्र न्हय व्यंग म्हूण म्हळ्यार चतुर्व्यंग म्हूण म्हळ्यार ह्रस्व म्हणटा ಸ್ವಲ್ಪ उणें कसं न्ही गळो मोणकालू आनी तागेले इंद्रिय हे पुरे ह्रस्व मागीर चारिरेख आसा म्हणटा तो चतुष्कल चतुर्लेख चतुष्किष्कू चतुस्समः चारी रेखा खंय म्हूण म्हळ्यार हेब्बेरळा मुलांत पळय आमगेले मुळांत आसता आमकां चारे आसना ते देव जाल्यार देखून चारी रेख आसता तशीची 2 जेवो 3 जेवो आसचे पुराय जनाक तशें हांगा ताका चारी रेखा आनी तोंड नांगकुट केसू चर्म आनी हाता दावलं भारी नयो आस खंय हांगा सांगला मागीर पंचस्निग्धोष्ट वंशवान म्हूण म्हणला म्हळ्यार हाता बोट्ट पय्या बोट्ट नांक दोळो कानू हात फाटी बँड केसू हें दिग आसा ताका म्हूण दिग म्हळ्यार केंसा इतले दिग हाता बोट्ट पय्या बोट्ट म्हूण न्ही विंगडचे ना होलसेल तागेले हाता बोट्ट पय्या बोट्ट पळय दिग देव न्हू तो तोंड 2 दोळो तागेले उल्लोचे तोंड 2 हात 2 पाय जीब आनी ओंट हे धावय पद्मावरी पद्म म्हळ्यार कसं न्ही कमला फुल्ला वरी आसा म्हणून दश पद्मो तशी दश बृहती त्रिभिर्व्याप्तो द्विशुक्लवान म्हणला दश बृहती म्हळ्यार 10 पद्मशी आसा मागीर हरदे माते गळो रट्टो हाताचो भुज्जू
बसचे जागो म्हळ्यार फाटीमागशे आमी बसतना खंयचे जागो नेला लागता पळय तो जांग नाभी पांय हें विस्तार जावन आसा त्या मात्रने हांगा सांगला पळय त्रिभिही व्याप्तो द्विशुक्लवान त्रिभिही व्याप्तो तेजसू कीर्ती संपत्तो हें व्याप्त म्हळ्यार मस्त आसता गेल्यागी मागीर द्विशुक्लवान दांत धवोची आनी दोळ्याचे पळय मध्येन धव भाग आसा ते दोनी भारी धव आसा मात्र न्ही हांगा उन्नत दिला षडुन्नतो नवतनु त्रिभी व्यापोती षडुन्नत म्हळ्यार सहभाग येतर सुखाक ते श्रेष्ठ पुरुषा लक्षण खंयचे हरदे निडल नांक भुज्ज पोट आनी गाल पोट येतोर सुका म्हणले कुडले व्हड पोट म्हण न्ही पोटा भाग भितर चमकला रे अळशीक नव्हते तशी त्या ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರ म्हूण हें पळय श्रेश्ठ पुरुशा लक्षण हें पुरे लक्षण रामालांतू असं म्हूण तो सांगता रस आनी कसं म्हण सत्यधर्मपरः श्रीमान संग्रहानुग्रहेरतः देशकाल विभागज्ञ सर्वलोकप्रियं वद सत्यधर्म निरत जावन सूचो कांतिवंतू संपतांचे संग्रह आनी अनुग्रह कोणाक वितरण कोरता ते संग्रह केला म्हळ्यार देशात आदाय कर घेता आनी देशाचे उन्नती खातीर ते वितरण करता म्हूण देश काल विभागज्ञ देश काल पुरे ताका गोत्तस म्हळ्यार केदना खंयचे कडेन कसले कोरका म्हणून कळलेले मनशाक देशकाल विभागज्ञ म्हणचे सर्वलोकप्रियं वदः सर्वांक प्रीती जेवची तसल पुरे तो उलयता म्हूण सांगून तशी सर्वांक प्रीती जाल्ली तशी उलयता रामू म्हूण भ्राताच तस्य द्वै मात्रः सौमित्रिः अपराजितः ताका दोनी भाव आसाची तांतू दोन्ही तीन भाव लक्ष्मण समीत तांतू सौमित्री ही अपराजिता सुमित्रेल पूतू कसलेची सोलू नत्तिलो जनाल विषयांत प्रीती रूप या पुरे विशयान तो रामूची आवसू मात्र तांकां दोग जनाक आवसू मात्र विंगडी कोण तो लक्ष्मण तशी तो सांगता आसा तांणी दोग जनय तुका पळोवका म्हूण सांगून सगळी भूंय सोदीत रसाची तांणी भोंवताची एक कपिरायाक तांणी पळयलें कोण तो म्हळ्यार सुग्रीव ताका तागेले अण्णानाची संपत भ्रश्ट केलेले ऋषमुख पर्वतांतू तो थंय मतंग ऋषीला आश्रमा आसपासांतू निपून बैसून आशिल्लो ताका कारण आसा तें कारण आमकां गोत्त आसा वापस ती काणी सांगता म्हणना मतंग ऋषील शापा निमती वाली थंय येना आशिल्लो म्हूण म्हणलेली काणी पुराय जना गोत्त आसा तशी थंय सुग्रीवाक पळोवचे खातीर हांवेंची तांकां सुग्रीवाल दूत जावन येवन आपोवन मेळयले तशी ते सुग्रीव आमगेल राय न्ही जावन थंय राम लक्ष्मण ऋषमुख पर्वतांतू येयले तेन्ना सुग्रीवानाची म्हाका तांकां आपोवन हाडी म्हणून पेटयलेले हांव तांकां आपोवन हाडून सुग्रीवाले ओटू तांगेले एक अग्नी साक्षी जावन सख्य जाल्ले मागीर सुग्रीवाक वालील करीन रामान तागेल सगळेची राज्य भार कोश संपत्तू तागेल बायल पुरे वालीक मारून सुग्रीवाक घेवन दिली न्हय ताजे नंतर सुग्रीवाक रामाक उत्तर दिल्लें कसं म्हळ्यार 4 म्हयने पावसाळी जाल्ली कुडले तुगेले सीतेक आमी सोदिताची म्हूण ताजे मध्येन तांणी भेट जेतना तूं आभरण उडयले पळय तें एक नमने अदृश्ट वशात सुग्रीवाक मेळ्ळेले तेच्यान ते तुगेल वैबे म्हूण सांगून रामा दाखयता रामान ते पुरय गुर्तिशिला तेदना तो मागीर रामान ते मस्त दुख्ख केलें आभरण पळोवन तुगेल खातीर तो मस्त चिंत करता रस तशी तूं ना म्हूण म्हणलेल्या विशयान तो मस्त कुंदवाला रामू तशें तुका अन्वेषण करचे खातीर सुग्रीवाले अनुचर कितले की व्हड वानर आहा पूण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पुराय दिक्काक वानर पेटयले आमी दक्षिण दिक्कान आयिल्ले वानर आव जांबवंतू अंगदू तार सुशेण अशी मस्त वानर पुरय आमी भारी वीर वानर सगळे आमी हांगा आयिल्ल्यांची
तशी हांगी येवन आमी दक्षिणा येवन सोदून 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 खंय तूं मेळ्ळी थंय चमकले रे सुग्रीव आमकां मरणदंडन दिता म्हूण प्राण त्याग करचें म्हूण लेखलें. त्या वेळारी आमकां थंय एक संपाती आमी कशी म्हूण म्हळ्यार संपाती म्हणलेलो एकलो पक्षी मेळ्ळो. त्या इतिनिमती म्हूण सांगता. थंय आमी प्रयोपवेशा बसतना आमी रामाली सर्व विशय सुग्रीवाल सर्व विशय आमगेल्यान तो आमी उलयत आशिल्लीची. जटायूल मरण उलयतना थंय तुगेले खातीर जटाय मेल्लो म्हूण सांगून उलयतना थंय एक व्हड पक्षी येयले. तो संपातिके कडेन रे जटायूलो भाव ताका जटायूल संहार जाल्ली म्हूण कोपान ताणें म्हणलें म्हगेले तम्माक कोण संहार केलेले खंय संहार केले तें सांग म्हाका म्हणटना अंगद पुराय ताका काणी सांगता. जटायूल संहार जाल्ली म्हूण सांगतना तो आनी जटायू रुणाल पुत्रकय तूं रावणाल घरांत आसूचें ताणें सांगिल्लें आमकां. दूर दुखून म्हाका ती दिसतरस लंकेन तूं वस रावणाल घरांत तूं वस म्हूण आनी सांगतना आमी भारी संतोश रे तूं मेळ्ळी म्हळ्यार संतोश रे. दक्षिण भागात मस्त आयली कुडले थंय कसं पळोवचें व्हड समुद्र पळयली कुडले वपास आमकां चिंता जाल्ली कोण हांगा समुद्र लंघन करून वचचें. त्या वेळार जांबवंतान म्हाका आदेश दिले तूं 100 योजन विस्तार वचचें समुद्र लंघन करून वचचें म्हूण. तशी हांव आयलो लंघन करून रात्री प्रवेश केलो हांव लंकेक. जाल्यार राक्षसा लात्तान तो मेळ्ळें आईल काम जायना नतलें म्हूण म्हणलें भयान साण माजराईतलें साण रूप जावन सुरय भोंवलो. मागीर आनीकी सूक्ष्म जावन हांव भोंवतर आशिल्लें ताजे मद्दे म्हाका ती लंकिणी मेळ्ळी. ती काय मारलें हांवें तशी तूं कळनवें हांव आतां हांगा आयला कशी म्हूण सोदून 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 तूं कडेर अशोकवनांत म्हाका दिसली. सर्व मंत्रीक गेले रावण आले पुष्पक विमान रावणाल अंतपूर सकोड सोदिला खंय तूं मेळ्ळी. कडेर वैर चैत्य प्रसाद चोण बसतना हेंचे अशोकवनांत तूं म्हाका हें रुखां पंदा दिसली म्हूण हांव रुखार दुखून रुखार उड्डून तुगेले रुखार येवन तावळ बसला. जाल्यार रावणान येयल पळोवन ताकाय पळोवन पडया येद्रा येवचें नाका म्हूण सांगून हांव निपोवन बशिल्लो. मागीर तुगेलें येवचें म्हणटना म्हाका संशय जालो तूं रावणान पेटयिल्लें वानर म्हूण लेखूं पुरो तशी तूं लेखली न्हू देवी. ताजे खातीर हांव सुरवे रामा खातीर सांगिल्लें. आतां हांव पुरी सुद्दी तुका सांगली न्हय हांव रामाल दूत जावन येयला न्हय तूं संभाशण करी हांव थंय वचून रामालें तुका सांगता न्हय. हांव तुका सांगला न्हू कोण म्हणून वायुपुत्र हांव सुग्रीवाल मंत्री तितलें हांव सांगूं येता. राम क्षेमान आस संतोश हरना मात्र लक्ष्मणूय तशीची क्षेमार आस कोणेय संतोश हरनाची. तुका सोदिले शिवाय तांकां संतोश मेळना. तशें जावन तूं आतां कसलें म्हूण जाल्यार तूं थंय सांगका तांगेलें सांगका न्हू हांव तुगेले विशय तशें जावन तूं सांगका म्हूण म्हणटना तिका संतोशान दोळती दुख्खान रडलेली. आतां संतोशान रडतरच काय ती जाल्यार बरीची मलीन जाल्लेलें एक नमने दुख्खीत जाल्लेलें तिगेलें तोंड आतां तेजस्वी जाल्लें कांतियुक्त जाल्लें म्हण तिका संतोशा विचार मेळ्ळे. राम लक्ष्मण म्हाका सोदिता की ना की म्हाका तांणी विसरलीच की म्हूण म्हळ्यार चिंतेर आशिल्ली. आतां राम लक्ष्मण तिका सोदीतरच अशें म्हूण कळ्ळी न्हय भारी संतोश जालो. तेदना ती सांगतरस तूं बलिश्ट वानर जावन आसूं का वायुपुत्र म्हणलें न्हय तशें जावन तुका हांगा थंय येवच्या जाल्लें म्हूण म्हणटना मागीर तो सांगता पळय तुका विश्वास येयना जाल्यार वपासय हांव सांगता. हांव वानर आसच्या पुरो जाल्यार रामाल दूत जावन हांगा येयला. पळय रामान म्हाका म्हणलेलें एकाच वेळे सीती तुका मेळ्ळी म्हूण जाल्यार एक ताणें अंगुलीयक दिल्लें तें पळयलें कुडलें सीत म्हगेलो गुर्तू धरता हें अंगुली गुर्तू धरून हांवें दिल्लें म्हूण तिका कळटा म्हूण सांगिल्लें ताणें. पळय हांव रामनामाचें अंकीत आशिल्लें राममुद्र आशिल्लें उंगूर हाडिल्ला पळय तुका पळय हें एक पंत पळय विश्वास कर पळोवन म्हणटना दोनी हातान तें अंगुली तागेले दोनी अंजली ಒಟ್ಟು करून धरून अंजलींत तें मुद्दी सीतेक दाखयता. ती पळयता तिका कुडले गुर्तू मेळ्ळें केन्नाय रामाल हातान तूं वसूची मुद्दी ती कितलें संतोश जालें म्हळ्यार राम स्वयं तिगेल्या येद्रा बैसल्या बरी तिका जाल्लें भारीची जगजगी जाल्ली की तोंड लजी जाल्ली तिका. तेदना भारी होगळसिल्ली काय तेणी हनुमंताक तूं समर्थ
तू भारी बुद्धंतु प्राज्ञतु उत्तमवानर्तु ಏನೇದಂ ರಕ್ಷಸಪದಂ ತ್ವಯೇಕೇನ ಪ್ರದರ್ಶಿತಂ सगळेची या राक्षसाल आवास पुरे दांटून तू एकलोची मक्क पोळोच्या आईलो नव्हे तवई शतयोजन विस्तीर्ण सागर दांटून येईल की कितली ती मिंगी लसची कितल्या सिसडी असची तंतू त्या दांटून येवका जलरी तू पराक्रमी नाही मैं तशी मागीर तू समुद्र उड्डून येयलो तुका आयास जल्वे ना सगळेची लंकी सोदील की तू म्हाका पळोवच्याक रावणा भिल्लवे तू ना तुका भंय ना तुका आयास ना म्हळ्यार तूं सामान्य वानर म्हूण हांव लेक्क ना तूं श्रेश्ठ जावन आशिल्लें वानर जावन सुका म्हणटना तूं म्हाका संभाशण करी म्हणटरच न्हय जाल्यार आतां म्हाका धैर्य येयलें कित्याक म्हळ्यार कोणाकय सोलवनातील रामू पराक्रम नाशिल्ल्याक दूत जावन म्हाका सोदूच्या खंडीत पेटयना आशिल्लो तूं महापराक्रमी जाल्लें देखून तुका पेटयला रामान तशें म्हाका कळ्ळ्यात आनीक कसं म्हळ्यात म्हाका ಸ್ವಲ್ಪ संशय येता एकच वेळे तो ककुस्त वंशज राम क्षेमारस म्हणली न्हू तुवें क्षेमारस जाल्यार हें कोपान ये सगळी भूंय लसून घालीत आशिल्ली न्हू ताणें म्हाका सोदून नामे देवतेक निग्रह करूं समर्थ आशिल्ले जन मेगेल दुख्खाक कसलें स्पंदन करन येद्दोळते तांणी म्हाका तांकां मेळ्ळी म्हूण म्हणल्यार मेगेल प्रारब्ध जो तितले भोग्गो आशिल्ले हांव रामू मेगेल खातीर केन्नाय रनिवें दुख्ख पावनिवें मागीर अपहरत जाल्ली नंतर म्हाका सोदूच्याक कसलें करनिवें तो भिनी नवें येद्दोळ करत आशिल्लो सर्व कर्तव्य कर्म सकड करतरच न्हू तो आनी कसं न्ही म्हळ्यार रायाक समाधान भेद दंड गोत सुका मित्रालांतू समाधान जावका शत्रुलांतू भेद दंड जावका हे पुरे ताका गोतच न्हय ताका मित्र प्रेयस की आतां एकलो वस तो तशी आनी कसं म्हळ्यार मनुष्य प्रयत्न करना नशी अदृष्टान सीत मेळटा म्हणजे हात सोण बसला की तो आनी रामाक मेगेलो आतां पुडली प्रिती आस की ना ह्या परे संशय म्हाका येवचे सहज नवें आनीक कसन म्हळ्यार हांव आसतना कौसल्या देवीक सुमित्रा देवीक भरताक पळय तवळी क्षेम समाचार निमगुच्याक जना पेटयत आशिल्लो राम आतां निमगी तरच की ना की मेगेल खातीर जावन दुख भोगून अन्यमनस्क जावन खंयची आलोचनांनी कोरून आसता पक्कानी भरताक हांव म्हळ्यार भरताकय मस्त मोग आशिल्लें अशी जल्ला म्हूण रामान एक उत्तर थंय सांगलें म्हूण जाल्यार भरतूय अक्षोहिणी सैन्याचे मेगेल खातीर पेटोवच्या पुरो पेटयतल की तो दांतू नांगपुट पुराय आयुध तांकां कोणाक तुमकां वीर वानरांक तुमगेल सगळे सैनी घेवन सुग्रीव येतल वे म्हाका आप्पन होरूक अशी पुराय निमगी तरच ती रामाल विशयू सुग्रीवाल विशयू सैन्या विशयू भरताल विशयू सकडी निमगितना तो सांगता मात्यार मात्या वयर थंय हात होरून पांयपण तो सांगता शिरस्यंजली माधाय वाक्यम उतरम अब्रवीत मात्या वैरी हात दवरून जोडशिला की ताणें पांयपडतरस आनी सांगता तूं हांगा सुचरामा येद्दोळ ते गोतना आशिल्लें न्हय तशें जावन तुका आप्पन व्हरून थंय येनी आनी नव हांव वचून सांगका हांव सांगलें कुडलें कपी करडी सैन्य घेवन राम खंडीत हांगा येता मात्र न्ही सगळेची समुद्र स्तंभन करून सैन्य घेवन लंकापुरी रिक्ता रावणांक मारन राक्षस हीन करता हें लंका मात्र न्ही दैत्या लोट मेळ्ळेले देवतेंकय मात्र न्ही मृत्यू देवानाची यमान साक्षात राबला रे तांकांय तो तांणी तो बिनी राक्षसाल बदी घेवन राबलो म्हूण जाल्यार ताकाय संहार करता म्हळें खंडीत रामू तशें जावन तो मस्त दुख्खांतच राम तूं तो संतोशारस वेळींग मिळें कशी ताण संतोशारसच्या तूं ना नशी तो मस्त दुख्खारस तो भारी एक बेजारारी मेगेल बायल मेळ्ळी म्हणलेले रितीर आसता तो पळय कसलेची एक अलंकार करून घेना वन्यजन आहार मात्र दिसा कडेर स्विकार करता सगळो दीस उपाश बसता तुगेल चिंतेन तूं आसता निरंतर दुखीत जावन आस तुका पळोवचें एक इच्छेक अधीन जावन आस विंगड कसलेय चिंत करना तो रामू न्हिदय काणा खंय आकस्मीक दोळो कुरवल म्हण जाल्यार तुगेल उडगास जाल्ली कुडले सीते म्हूण सांगून एच्चर जाता तो
मागेर एक कसं म्हण म्हळ्यार फल खायना चंद फूल पळयना कसले एक चंद वस्तू पळयल्यार सीतीना म्हण म्हळ्यार उडगास येवन सीते 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 म्हूण सांगून तुगेले एक तुगेले विशयांत दुःखीत जावन आसता तो सा रामसंकीर्तवीत शोकात रामस्य शोकेन समान शोका शरणमुखे सांबुद शेषचंद्रा निशिव वैदेह सुता बबुव ती इतले पुरे रामाल विषय ऐकल की सीते एक नमने संतोष चल्ले दुःखा दुखून मस्त धूर जल्ली ती जल्लरी आनिकी रामान हंगे ಒಂದು ತಿ ಕಾಪನ್ ಹೋರ್ಕಾನವೇ ರಾಮ ಎವಚ ಜತ್ತವೇ ಮುಣ್ಮಳೆಲೇಕ ಚಿಂತ ತಿಗೆಲ್ ಮನ ಅಂತಸ ಜಲರಿ ತೊಡೇಚಿ मोडा तुकून भायर येईल चंद्रशी तिगेल तोंड ಸ್ವಲ್ಪ जगजगीची जल्ले म्हूण सांगून वाल्मिकी रामायणाचे सुंदरकांडाचे हे 36 भागू हांगा त्या तांतू सांगताचे आनी फाई मुखारची काणी आमी पळोवया आजी सांगिल सरबई परमात्माले गुरुमुख्य प्राणाले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वाबुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।